राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमधली इनसाइड स्टोरी समोर आली आहे। पक्षातील अंतर्गत वादावर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। अंतर्गत वाद मिटवून लोकांच्या समोर जाऊ बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर पाहायला मिळतोय। सच्चिदानंद सिंह यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। लवकरच त्यांच्यावर पक्षाकडनं कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। जर पक्षात काही अडचण असेल तर वरिष्ठांना सांगा, अशा पद्धतीनं पत्र लिहिणं योग्य नाही। बैठकीमध्ये नेत्यांची भूमिका आहे। या पत्राला लवकरच पक्षाकडनं उत्तर दिलं जाणार असून सिंह यांच्यावर देखील कारवाईची शक्यता वर्तवली जाते। तर शरद पवार यांच्यासोबत काय चर्चा झाली, पार्थ पवार यांना विचारणा करण्यात आली, वैयक्तिक विषयांवर चर्चा झाली अशी पार्थ पवार यांनी माहिती दिली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतली ही इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। शरद पवार यांच्यासोबत पार्थ पवार यांची नेमकी काय चर्चा झाली हा मुद्दा देखील या बैठकीमध्ये समोर आलेला होता। त्यावर पार्थ पवारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आमच्या चर्चेमध्ये केवळ वैयक्तिक विषय होते, वैयक्तिक मुद्द्यांवरच आमची चर्चा झाल्याचं पार्थ पवार यांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। तर अंतर्गत वाद मिटवून आपण लोकांच्या समोर जायला पाहिजे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर आलेले होते, ते मिटवले पाहिजेत असा देखील सूर पाहायला मिळाला। पक्षातल्या अंतर्गत वादावर या बैठकीमध्ये विशेष चर्चा झालेली आहे। अंतर्गत वाद मिटवून लोकांच्या समोर जाऊ। बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर होता। सच्चिदानंद सिंह यांच्या पत्राबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। त्यांनी पक्षविरोधी काम केल्याचं मत नेत्यांनी व्यक्त केलं। अशा पद्धतीनं पत्र लिहिणं चुकीचं आहे। बैठकीमध्ये नेत्यांनी भूमिका मांडलेली आहे। तर सच्चिदानंद सिंह यांच्यावर कारवाई करावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। शरद पवारांसोबत काय चर्चा झाली असं पार्थ पवारांना विचारलं गेलं, त्यावर वैयक्तिक विषयांवर चर्चा झाल्याचं पार्थ पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। पार्थ पवारांच्या शुभधा निवासस्थानी ही बैठक झाली आहे।